नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. घरातील कामं विदाऊट स्ट्रेस कशी करावी? प्रत्येक कामासाठी वेळ कसा काढावा आणि त्यासाठी स्वतःला मोटिवेट कसं करावं? घर मॅनेज करत असताना मी टाईम कसा काढावा? या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपलं रुटीन सेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप जी आहे ती लवकर उठणं सकाळी आणि जितकी शक्य होईल ना दिवसभरातील जी कामं आहेत ती सकाळी करावी जेणेकरून ना विदाऊट स्ट्रेस आपली कामं होतात. कारण सकाळच्या वेळेला आपलं शरीर जे असतं ते खूप जास्त एनर्जेटिक असतं. त्यामुळे अजिबात न थकता आपण खूप सारी कामं एका वेळेला करू शकतो. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत आपल्या घरात संपलेल्या असतात, तर त्या फील करायला सुरुवात करा. जसं की आता मला कपडे सोक करण्यासाठी हे डिटर्जंट पावडर जे आहे ते लागणार होतं. तर मी लगेचच हातोहात ते फिल करून घेतलं. त्यानंतर उद्या मला इडली किंवा डोसा बनवण्याचा प्लॅन आहे. सो त्यासाठी बॅटर रेडी करण्यासाठी काही गोष्टी जसं की उडद डाळ, तांदूळ भिजवायचं होतं, तर ते मी लगेचच हातोहात इथे व्यवस्थित क्लीन करून भिजवून घेतलं. जेणेकरून काय होईल ना, माझा पुढचा वेळ वाचेल आणि मी ती गोष्ट करण्यासाठी विसरणार नाही. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला काही प्लॅनिंग्स असतात दुसऱ्या दिवशीचे नाश्त्याचे, परंतु आपण त्या गोष्टींना आधी प्रिपेअर करायला विसरतो. मग आयत्या वेळेला आपली पंचायतसुद्धा होते. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मी सकाळी नाश्ता केला, तर त्याची भांडी वगैरे जी होती ती बेसिनमध्ये होती. तर ती मी लगेचच क्लीन करून घेतली. बऱ्याचदा काय होतं 2-4 भांडी असतात, तर आपण म्हणतो की थोड्या वेळाने क्लीन करू. असं करून अगदी पूर्ण बेसिन भरून जातं आणि आपल्याला ना ते बघून स्ट्रेससुद्धा येतो आणि कंटाळासुद्धा येतो. अशामुळे ना कामं आपल्याला कमी नाही तर खूप जास्त वाटायला लागतात. तर त्यामुळे ते लगेचच क्लीन करून घ्या. त्यानंतर माझी देवपूजा इथे होऊन गेली. कारण देवपूजेचा टायमिंग ना तुम्ही शक्यतो सकाळी ठेवा, जेणेकरून ना आपल्यालाही फ्रेश वाटतं, आनंदात आपण छान असं एनर्जेटिक होऊन देवपूजासुद्धा करून घेतो. त्यानंतर इथे मला आज खायचं होतं चटपटीत काहीतरी, तर त्यासाठी मी 1 पॉट मील बनवलेला आहे. तर पावभाजी बनवली होती, प्रज्ञेलासुद्धा खायची होती आणि मलासुद्धा. सो त्यामुळे माझ्याकडे आज खूप सारा वेळ होता. जसं की आपण पूर्ण स्वयंपाक जर करत बसलो, तर थोडासा वेळ जास्त लागतो आणि इथे मी आज 1 पॉट मील बनवलं होतं. त्यामुळे बराचसा वेळसुद्धा वाचला. जेवण वगैरे झालं, थोडा वेळ बसली मी. त्यानंतर लोलोसुद्धा झोपला. मग मी घेतलं इथे क्लीनिंग करायला. तर मी काय करते ना, की जेव्हासुद्धा माझा क्लिनिंगचा प्लॅन असतो, किचन असो किंवा हॉल असो, तर एकदम करायला मी शक्यतो घेत नाही. थोड्या-थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या डिव्हाईड करते. म्हणजे काम जे आहे ते डिव्हाईड करते. जेणेकरून एकाच दिवशी मला खूप साऱ्या कामांचा स्ट्रेस येत नाही आणि कंटाळाही येत नाही आणि जी गोष्ट मी करायला घेते ती अगदी व्यवस्थितरित्या करूनसुद्धा घेऊ शकते. तर इथे मी काय केलेलं आहे आज, की मला जसं किचनचं पूर्ण क्लिनिंग करायचं आहे. तर मी काय केलेलं आहे, की किचनच्या म्हणजे शेगडीच्या वरचा जो पार्ट आहे, तर तो आज मी डिव्हाईड करून क्लीन करणार आहे. म्हणजे आज हा एक पार्ट क्लीन करणार आहे. जसं की शेगडीच्या वरचे जे फळ्या आहेत त्या क्लीन करणार आहेत. आजूबाजूचा सरफेस क्लीन करणार आहे. त्याचबरोबर शेगडी क्लीन करणार आहे. शेगडीच्या बाजूच्या ज्या टाईल्स आहेत त्या क्लीन करणार. म्हणजे काय होईल, आजचा हा माझा एक पार्ट जो आहे तो क्लीन होईल. दुसऱ्या दिवशी मी दुसरा पार्ट क्लीन करायला घेईन. तिसऱ्या दिवशी मी तिसरा आणि चौथ्या दिवशी चौथा पार्ट. अशा प्रकारे 4 दिवसात माझं हे किचन व्यवस्थितरित्या क्लीन होऊन जाईल आणि मला अजिबात स्ट्रेससुद्धा येणार नाही आणि माझं कामही कंप्लीट होईल. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कोणतंही जर तुम्हाला खूप वेळ लागणारं काम असेल, तर ते एकाच दिवशी न करता विदाऊट स्ट्रेस थोडं-थोडं पार्टमध्ये डिव्हाईड करून क्लीन करायला घ्या. जेणेकरून काय होईल, विदाऊट स्ट्रेस तुम्ही एक काम पूर्णपणे कंप्लीट करू शकाल. तर मी असंच करते नेहमी, की जेव्हा पण मला अशा मोठ्या गोष्टी क्लीन करायच्या असतात, तर त्या मी पार्ट-पार्टमध्ये क्लीन करून घेते. तर इथे मी क्लीन करण्यासाठी ते DIY मी जे घरीच बनवला होता स्प्रे तोच यूज करणार आहे. तो स्प्रे करण्यासाठी घेतला, तर माझ्या लक्षात आलं, की तो स्प्रे जो आहे तो खराब झालेला आहे आणि इथे मी स्वतःला मोटिवेट कसं करते क्लीन करत असताना, मी माझ्या आवडीचे मोटिव्हेशनल व्हिडिओज ऐकत असते किंवा सॉन्ग्स ऐकत असते. जेणेकरून ना माझं कामही कंप्लीट होतं, माझ्या थोडंसं ज्ञानामध्ये भरही पडते आणि मला अजिबात कंटाळाही येत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्वतःला मोटिवेट करा. तुम्हाला जर सॉन्ग्स आवडत असेल, तर तुम्ही सॉन्ग्स लावू शकता, टीव्ही लावू शकता किंवा जर एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ ऐकायचा असेल, तर तोसुद्धा ऐकू शकता. जेणेकरून तुमचं काम तर कंप्लीट होईल आणि कंटाळाही येणार नाही, तुमच्या ज्ञानातही भर पडेल किंवा तुम्ही स्वतःला एंटरटेनसुद्धा करू शकता. जसं की तुम्ही गाणी लावली, तर कोणाला डान्स करायला आवडत असेल, तर हळू तुम्ही त्या गाण्यांवरती मूव्ह ऑन होऊन तुम्ही तुमचं कामही मजेशीररित्या कंप्लीट करू शकता.
त्यानंतर मी आता गावी जायच्या आधी सगळं किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं होतं. परंतु आता लवकरच पाऊस चालू होणार आहे आणि पावसामध्ये किचन क्लीन करणं काही शक्य होणार नाही. कारण जसं की पावसाबरोबर आपले मुलांचे स्कूलसुद्धा चालू होतील. त्यामुळे बराचसा वेळ जो आहे तो आपल्या घरच्या कामांमध्ये, मुलांचं आवरण्यामध्ये आणि त्यांची स्टडी घेण्यामध्येच जाणार आहे. त्यामुळे हे काम मी जे आहे ते आता हळूहळू सुरुवात केलेलं आहे. आणि पावसाच्या आधी जर तुम्ही किचन, घर क्लीन केलंत ना, तर जळमट अजिबात चिटकत नाहीत. नाहीतर काय होतं, पावसात वातावरण दमट होतं, त्यामुळे ना जी धूळ वगैरे ती अधिक चिटकून राहते आणि ती क्लीन करणं थोडंसं टफसुद्धा होतं. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित लावून घेतल्या आणि ज्या घासण्यासाठी मला गोष्टी काढायच्या होत्या, जसं की हे बकेट वगैरे आहे किंवा मग डब्बे, तर ते मी सगळं इथे काढून घेतलेलं आहे क्लीन करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता माझं किचन जे आहे ते व्यवस्थित क्लीन झालं. त्यानंतर थोडा वेळ मी किचन सुकण्यासाठी तसं ठेवून दिलं आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर एका साईडला चहा ठेवणार आहे आणि ते पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. जेणेकरून मला ना थोडासा माझा नंतरचा वेळ जो आहे तो वाचेल आणि पाणीही थंड होईल. कारण आमच्याकडे गरम पाणी, उकळून पाणीच पिलं जातं. तर त्यामुळे मी उकळून मग थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर मडक्यात ओतून ठेवते आणि जसं आपल्याला पाहिजे तसं मग ते पिता येतं. आणि जसं आता गरमी आहे, तर खूप जास्त गरम पाणी पिणंसुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे जर गरम पाणी थोड्या वेळ थंड करायला ठेवलं आणि नंतर ते यूजमध्ये आणलं, तर ते जास्त गरमही लागत नाही आणि आपल्याला यूजही करता येतं. तर संध्याकाळ झाली होती, लाईट ऑन करून घेतला मी आणि आता टी व्ही बघत बघत कपड्याच्या घड्या करणार आहे. आणि लोलो जो आहे तो अजून झोपलेला आहे आणि ते जो टेबलाच्या वरती थोडासा पसारा होता, मिस झाला होता, तर तो व्यवस्थित करून घेतला आणि टी व्ही बघत बघत कपड्यांच्या घड्या करून घेणार आहे. आणि ते लोलोची चुळबुळसुद्धा चालू झालेली आहे, कारण टी व्हीचा थोडासा आवाज आलेला आहे आणि मुद्दामूनच मी टी व्ही लावला होता जेणेकरून तो उठावा. कारण तो संध्याकाळ झाली, बराच वेळ झोपला होता, त्याचा खाण्याचा वगैरे वेळ झाला होता. सो त्याला जबरदस्ती न करता हळूहळू उठवण्याचा प्रयत्न केला. एका साईडला चहा ठेवला आणि हे जे मखाने आहेत ते भाजून घ्यायचे होते आणि रवासुद्धा मला भाजून घ्यायचा होता. तर बऱ्याचदा ना आपल्याला कामं कंप्लीट करण्यासाठी कधी-कधी मल्टीटास्किंगसुद्धा करावं लागतं. जसं की आता चहा ठेवत-ठेवत इथे मी बाजूला मखाने आणि रवा जो आहे तो सुद्धा भाजून घेतला. जेणेकरून मला नाश्त्याच्या वेळेला रवा जो आहे तो भाजलेला मिळेल आणि माझा बराचसा वेळसुद्धा वाचेल. त्यानंतर आता मी दिवसभराची कामं करून थोडीफार थकलेलीसुद्धा होते आणि लोलोचा नाश्ता वगैरे झाला होता, तर त्यालासुद्धा अभ्यासाला बसवलं आणि प्रज्ञेलासुद्धा अभ्यासाला बसवलं. तर लोलोचा आता काही अभ्यास नाही, परंतु त्याला मी सवय लावते हळूहळू, की अभ्यास कसा करावा. कारण दादा जेव्हा अभ्यासाला बसतो, तर त्यालासुद्धा बसण्याची इच्छा होते. त्याला अजून काही येत नाही, परंतु त्याला बुक्स वगैरे, पेन्सिल किंवा पेन त्याला हातात देत असते, कलर वगैरे. तो काही ना काही रेघोट्या ओढत असतो. यामुळे काय होतं, थोडंसं त्याला अटेन्शनसुद्धा मिळतं आणि मलासुद्धा रेस्ट मिळतो. कारण मुलांसोबतसुद्धा टाईम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे. आणि इकडे एका साईडला प्रज्ञेसुद्धा अभ्यास करत होता. त्यानंतर लोलोला त्याचा अभ्यास करून देत होती मी आणि ते दिवाबत्ती वगैरे करून घेतला मी आणि आता पुढच्या कामांना मी सुरुवात करते. तर जे सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती, तर ती आता छान अशी मिक्सरमधून बारीक वाटून घेते. उद्या डोशाचा प्लॅन आहे. इडली किंवा डोसा असं मी म्हटलं होतं. पण तो फायनली डिसाईड केलं, की मी उद्या डोसा बनवणार आहे. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी काय नाश्ता बनवायचा हे आदल्या रात्रीच डिसाईड करा. जेणेकरून काय होईल ना, सकाळी उठल्यानंतर विचार करावा लागणार नाही आणि वेळही विचार करण्यात वाया जाणार नाही. तर अशा प्रकारे ना छोट्या-छोट्या गोष्टी मी मॅनेज करत असते. आणि इकडे माझं बॅटर जवळ-जवळ झालेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या कामांनासुद्धा लागणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी मी आदल्या दिवशी प्लॅन करत असते. कारण जसं की आता मुलं, घर, त्याचबरोबर यूट्यूब, घरातल्या बऱ्याचशा गोष्टी, क्लीनिंग असू दे, कुकिंग असू दे, त्याचबरोबर कपडे धुणे असू दे, बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या, ज्या आपण दिवसभरात करत असतो. आणि या सगळ्यासाठी टाईम काढण्यासाठी टाईम मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. परंतु टाईम मॅनेजमेंट म्हणजे कोणतंही रॉकेट सायन्स नाही. आपल्या सवलतीनुसार तुम्ही ते मॅनेज करू शकता. त्याचबरोबर स्वतःसाठी मी टाईमसुद्धा काढू शकता. सकाळी माझ्याकडे थोडासा मी टाईम असतो, जेव्हा मी थोडंसं स्वतःला व्यायाम वगैरे किंवा मेडिटेशन वगैरे या गोष्टी करत असते. दुपारच्या वेळेला थोडंसं माझं काही ना काही लिखाण, वाचन चालू असतं आणि संध्याकाळच्या वेळेला माझं स्किन केअर वगैरे या गोष्टी असतातच. तर परफेक्ट असं रुटीन नसतं कोणाचंच कधीच. थोड्याफार गोष्टी इकडे-तिकडे फ्लेक्सिबल असतातच. तर मी सुद्धा अशा प्रकारे माझं रुटीन जे आहे ते सेट करते. तर लोलोची चालली होती इकडे मस्ती आणि माझं
इथे स्किन केअर चालू होतं, शीट मास्क लावला होता आणि 15 मिनटं माझ्याकडे वेळ होता. त्या वेळेत मी दुसऱ्या दिवशीचं यूट्यूबचं प्लॅन करत होती. त्याचबरोबर थोडंफार माझं एक्सपेन्सेस वगैरे लिहिण्याचं काम असतं आणि या सगळ्या गोष्टी मी करत होते. अशा प्रकारे विदाऊट स्ट्रेस मी घरातली सगळी कामं मॅनेज करत असते. त्याचबरोबर स्वतःलाही टाईम देते, मुलांनाही टाईम देते आणि अजिबात न थकता ही सगळी कामंसुद्धा कंप्लीट होते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा.